हात लावण्याची माझ्यामध्ये हिंमत नव्हती। हे बघा खूपच छोटा आहे बघा, एवढूच आहे। मंडळी नमस्कार। आपण जेव्हा निसर्गामध्ये राहतो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींचा पूर्ण अभ्यास असणं खूप गरजेचं आहे। जसे आपल्याकडे काय किडे आहेत, काय पाखरं आहेत, काय आपल्याकडे पक्षी आहेत, कोणत्या प्रकारचे साप आहेत आणि त्यांचं आयडेंटिफिकेशन। तुम्हाला आपल्या व्हिडिओमधून माहितीच असेल की आपण सगुणा बागेमध्ये हे जे साप वगैरे सगळे जे आहेत, किडे, पाखरू, पक्षी या सगळ्यांविषयी खूप अभ्यास ठेवतो। पण आत्ता ही अशी एक थोडीशी अशी परिस्थिती निर्माण झाली की नक्की हे काय आहे, आपण काय करतो आहे। हे बघा, हा तुम्हाला समोर हा जो छोटासा जो साप दिसतो आहे, आता हा जो आहे हा ह्याचा जो रंग आहे ॲक्च्युली ह्याचा रंग हा आपल्या भारतातल्या सगळ्यात विषारी सापाचा जो रंग आहे तोच त्याचा रंग आहे। त्याला म्हणतात मण्यार किंवा त्याला म्हणतात कॉमन क्रेट असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात। आणि ते ऑफकोर्स म्हणजे आपल्या मज्जासंस्थेवर काम करणारे त्याचं विष असते आणि त्याच्यामुळे नागापेक्षाही जास्त असे त्याचं तसं बघायला गेलं तर नागापेक्षाही जास्त कॉम्प्लिकेटेड असं त्याचं विष असतं। त्याच्यामुळे हा जो छोटासा तुम्हाला जो साप दिसतो आहे खूपच छोटा आहे बघा, एवढूच आहे। त्यांनी जेव्हा पूर्ण वटकळी घाल तेव्हा तो असं एवढूसा होतो आहे। म्हणजे हे पिल्लू आहे, हे पिल्लू मे बी काही महिन्याभराचं वगैरे हे पिल्लू असेल। तर ह्या पिल्लांचा जो रंग असतो आणि जो ॲक्च्युअल मोठ्या सापाचा रंग असतो त्याच्यामध्ये फरक असतो। लहानपणी त्याचा रंग जसा मे बी लहानपणी माझा रंग कदाचित अजून वेगळा असेल, मी आता मोठा झालो तर माझा रंग अजून वेगळा आहे, तर त्यांचे रंगसुद्धा वेगवेगळे होतात। आणि तोच मला आत्ता पडलेला आता एक म्हणजे आत्ता काही मिनटापूर्वी मी हे सर्च करत होतो की काय मी ह्याचे फोटो काढून, कारण ह्याला हात लावला आणि मी जर का चुकीचा असेल, दोन ह्याच्यासारखे साप दिसतात। एक म्हणजे मण्यार ह्याच्यासारखा दिसतो जो विषारी आहे अत्यंत, म्हणजे तो चावला तर खूप मोठं हॉस्पिटलायझेशन किंवा देवाकडे जाणं। आणि दुसरं जे आहे त्याला आपण मराठीमध्ये कवड्या म्हणतो किंवा त्याला चुडई असं म्हणतो। तर जे आपल्या भिंतींवरती वगैरे चढू शकते त्याला म्हणतात चुडई। तर ही चुडई असल्याचं पहिल्यांदा वाटतं, पहिल्यांदा प्रथम। पण जेव्हा आपण हे कारण की हा एकदम विषाची परीक्षा घेतल्यासारखा विषय आहे, त्याला डायरेक्ट हात लावणं अत्यंत चुकीचं आहे। आणि हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे ज्यांना असं वाटतं की मला सापांविषयी माहिती आहे किंवा ज्यांना असं वाटतं की मी साप पकडायला शिकायला पाहिजे। एक तर साप पकडण्याची काही गरज नाही कोणत्याही प्रकारात। आता हा जो साप होता हा अगदीच आभारामा त्यांना इकडे कासव मिळालं होतं, तर ते कासवाबरोबर खेळत होत्या आणि हा अगदी शेजारी होता, म्हणून ह्याला आम्ही आता पकडलं आणि हा पकडून त्याला आता ह्या इकडे घमेल्यामध्ये ठेवलेला आहे। तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की मी जे लहानपणापासून म्हणजे मे बी गेले 30-35 वर्ष तरी मी जे साप हँडल करतो आहे किंवा साप बघतो आहे ते मलासुद्धा अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये ह्याचं आयडेंटिफिकेशन करता आलं नाही किंवा मी घाबरलो असेन किंवा मला पटकन समजलं नसेल। ही आहे चुडई, बाय द वे ही चुडई आहे, ज्याला इंग्लिशमध्ये वुल्फ स्नेक असं म्हणतात। पण मला ह्याचं आयडेंटिफिकेशन करायला बराच वेळ लागला। हे बघा, आणि मी जरी तुम्हाला आत्ता सांगितलं की मण्यार म्हणजे काय आणि चुडई म्हणजे काय, तरीसुद्धा तुम्ही कधीही ह्या अशा कोणत्याही सापाचा एक तर हात लावायला जाऊ नका। असं दिसलं तर त्याला मारू तर अजिबात नका। पण जर का हे साप आपल्याला दिसेल, तुम्हाला दिसत असेल केवढा सुंदर आहे बघा, माझ्या शर्टाच्या बॅकग्राऊंडवरती घे म्हणजे दिसेल बघ केवढं सुंदर आहे। हे पिल्लू आहे, जीभ बाहेर काढताना पण तुम्हाला दिसत असेल, त्याच्याने त्याला आजूबाजूला काय आहे ते त्याला सगळं समजतं आहे। आणि हे त्याचं जे त्रिकोणी डोकं आहे, ह्या त्रिकोणी डोक्यामुळे आपल्याला समजू शकतं की ही मण्यार नाही आहे, साधारणपणे गोलपट असतं आणि मण्यारीचे पट्टेसुद्धा वेगळे असतात। पण हे पट्टे, हा रंग, ह्या डोक्याची साईज, ह्या सगळ्या गोष्टी जे डिफाईन होतात ह्या साधारणपणे तो मोठा झाल्यावर डिफाईन होतात। तोपर्यंत आपण काही डेफिनेटिव्ह सांगू शकत नाही। ही डेफिनेटली चुडई आहे, कारण मी त्याच्यावरती अगदी 10-15 मिनटं घातली। मी सुद्धा काही माझ्या मित्रांना हे फोटो पाठवले आणि त्याच्यानंतरच मी ह्याला असं एवढ्या जवळनं हँडल करतो आहे, नाहीतर मी कधीच त्याला एवढ्या जवळनं हँडल केलं नसतं, त्याला लांब कुठेतरी सोडून दिलं असतं इमिडिएटली। तर हा जो आहे ही चुडई आहे, खूप सुंदर तुम्हाला दिसत असेल बघा। हे किती सुंदर असावं एखाद्या जीवाने, त्याला एवढं जाण आहे प्रत्येक गोष्टीची, तो एवढं डोलदारपणे सगळं करतो आहे।
चुकीच्या काहीही ते पावलं घेत नाही आहे, नको तेवढी. हे बघा. पण ह्याचा जो रंग आहे हा खूप जास्त काळा आहे. सुडाईचा रंग एवढा काळा नसतो आणि त्याच्यामुळेच माझं थोडी फसगत झाली की नक्की हे काय आहे, चुडई आहे का मण्यार आहे, किंवा आयडेंटिफिकेशनला वेळ लागला. असा आयडेंटिफिकेशनला वेळ लागत असताना कधीही त्या सापाला टॅकल करणं अत्यंत चुकीचं आहे. स्पेशली रात्री. ही जी मण्यार वगैरे जे आहेत हे सगळे रात्री निघणारे प्राणी आहेत, रात्री निघणारे साप आहेत, निशाचर. व ते जरी पडलं तरी त्याला काही प्रॉब्लेम नाही, तेवढं ते हँडल करू शकतो. बघा पूर्ण व्यवस्थित आहे हा साप. हे त्याचं जे बिहेवियर आहे हे सुद्धा वुल्फ स्नेकचं बिहेवियर आहे. मण्यार असं बिहेव नाही करत. असं वेटकळ असं वळकटी मांडून बसणं, असं घडी घालून पण असं अटॅक करण्याचा प्रयत्न करणं. सो आपल्या भिंतींवरती सुद्धा हा सहज असा, सहज नाही पण अगदी अशा सरळ सरफेसवरती हा असा चढू शकतो. तर असा हा सुंदर साप आहे. याला आपण आता सोडून देऊया. मला तुम्हाला ह्या व्हिडिओमधनं एवढं सांगायचं आहे की नाग आणि धामण हे दिसायला एवढे सिमिलर आहेत की पटकन ते आपल्याला कदाचित आयडेंटिफाय होऊ शकत नाही. आणि हेच त्यांचं डिफेन्स आहे, हेच नॅचरल डिफेन्स आहे, ज्याच्यामुळे हा बिनविषारी सापाला जसा मी विचार केला, एक 10 मिनटं विचार केला मी, तर तसा इतरसुद्धा प्राणी म्हणजे एखादा कावळा आहे, एखादी असं कोणता तरी प्राणी जो ह्या सापाला पिल्लाला खाऊ शकतो, तो सुद्धा विचार करणार कंटिन्यूस की हा नक्की काय प्रकार आहे. त्यालासुद्धा हा विषारी मण्यार असल्यासारखं वाटतं आणि त्याच्यामुळे त्याला कोणी त्याच्या वाटेला कोणी जात नाही. जसं मी आत्ता त्याच्या वाटेला गेलो नाही. मला जसं ते आयडेंटिफाय झालं, मी 2-3 ठिकाणी म्हणजे गुगल, त्याच्यानंतर 1-2 रेफरन्सेस, त्या सगळ्यांचा विचार केल्यानंतर मी ठरवू शकलो की नक्की हा बिनविषारी साप आहे. पण तोपर्यंत मी त्याला हात लावण्याची माझ्यामध्ये हिंमत नव्हती. हे बघा केवढा तो ॲग्रेसिव्ह आहे बघा. हे बघा चावते बघा तो कसं. एवढूसा तो जीव, पण त्याला ॲटिट्यूड आहे. सो मंडळी, अशा प्रकारे आपला हा जो सापाचं जे पिल्लू आपल्याला मिळालं होतं ते आपल्या इकडे सगळे मंडळी आले. सर तुम्ही कुठून आलात? पनवेलवरनं आलेले आहेत. तर ते आता त्याला सोडून देत आहेत. द्या सर सोडा. असं उलटं केलं तरी चालेल. हो हो करा उलटं करा. ओके, व्हेरी गुड. आता तो निसर्गामध्ये निघून गेला. व्हेरी गुड, छान. सगुणा बाग, शेतकऱ्यांना प्रतिष्ठेचा मार्ग दाखवणारं भारतातील सर्वप्रथम कृषी पर्यटन केंद्र.